ज्ञानमंथन शिक्षणाच्या प्रवासात संवादातून साक्षात्कार हा मुलाखत मालिकेचा कार्यक्रम PMC जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभाकडून सुरू करण्यात आलेला आहे। आज आमच्या शाळेमध्ये आदरणीय संदीपजी पाटील सर दंतचिकित्सक अमरावती हे आलेले आहे आणि त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचं अतिशय सेवा म्हणून विद्यार्थ्यांची दंत तपासणीसुद्धा केलेली आहे। असे तज्ज्ञ दंतचिकित्सक आदरणीय संदीप पाटील साहेब यांची आमचे चिमुकले विद्यार्थी मुलाखत घेणार आहे। चला तर पाहूया ZP स्कूल दाभा चॅनलवर। नमस्कार, माय नेम इज इशिका. नमस्कार, माय नेम इज यशस्वी. नमस्कार, माय नेम इज देवश्री. नमस्कार, माय नेम इज तीशा. नमस्कार, माय नेम इज आहिल. नमस्कार, माय नेम इज बुल. नमस्कार, माय नेम इज प्रणव. नमस्कार, माय नेम इज गुंजित. नमस्कार, माय नेम इज आर्यन. आज आमच्या शाळेच्या पाहुण्याचा इंटरव्ह्यू घेणार आहे. सर, तुमचे पूर्ण नाव काय आहे? माझे पूर्ण नाव डॉक्टर संदीप पाटील असे आहे. सर, तुम्ही कुठे राहता? मी अमरावती येथे राहतो. सर, तुमचे शिक्षण किती आहे? काय बोलली बेटा? सर, तुमचे शिक्षण किती आहे? हां, माझे शिक्षण BDS म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी, ज्याला आपण डेंटिस्ट म्हणतो ना, दंत चिकित्सक, तर ते शिक्षण माझं पूर्ण झालेलं आहे. सर, आमचे दात चांगले तोलासाठी तुमचे दात चांगले करायसाठी जसं मी मगाशी बोललो त्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी ब्रश करणे. 2 वेळा ब्रश करायचा. सकाळी उठल्यावर आपण ब्रश करतो, त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा ब्रश करायचा, बरोबर आहे. त्याप्रमाणे जसं आपण गोड खातो, चिकट, चॉकलेट, गोळ्या, बिस्किटं हे पदार्थ शक्यतोवर टाळायचे. पण जर खाल्लंच तर खाल्ल्यानंतर ब्रश करायचा. त्याऐवजी फळं खायची आणि आपल्याला कोणत्याही पद्धतीचा जर दाताचा त्रास वाटला तर लगेच आपल्या आईबाबांना सांगायचं आणि जे आपल्या जवळचे डेंटिस्ट असतात, दंतचिकित्सक असतात, तर त्यांच्याकडे जाऊन उपचार घ्यायचा. ठीक आहे. सर, तुम्ही काय काम करता? मी दंतचिकित्सक डेंटिस्ट आहे. म्हणजे मी दाताचं आणि तोंडाचं जे मौखिक आरोग्य आहे त्याची काळजी घेतो आणि त्याच पद्धतीने कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तसा सल्ला देतो, त्याच्यावर उपचार करतो. सर, तुम्हाला काय आवडते? मला काय आवडते म्हणजे कशाबद्दल आवडते? खाण्यामधलं? मग कशामधलं? हां, माझा छंद, मला गार्डनिंग म्हणजे बागकामाचा छंद आहे. मला कविता, गाणी लिहिण्याचा पण छंद आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मला वेगवेगळ्या स्थळं बघण्याचा म्हणजे ट्रॅव्हलिंगचा पण छंद आहे. सर, तुम्हाला आमची शाळा कशी वाटली? तुमची शाळा मला खूप आवडली आणि तुम्ही सगळे मला खूप आवडले. या शाळेची प्रगती बघून मी अवाक झालो. तर ह्या शाळेला या स्तरावर नेणारे सर्वच आणि विशेषतः सर, तुमचे सर यांचं मी अभिनंदन करतो, मनापासून अभिनंदन करतो. थँक्यू सर. सर, तुम्ही आम्हाला संदेश का द्या? आता बघा बेटा, तुम्ही अभ्यास करता, बरोबर आहे. आपल्या सर्वांगीण प्रगतीकरता अभ्यास महत्त्वाचा आहे. पण आपली शारीरिक स्वास्थ्य म्हणजे आपलं जे तब्येत आहे ती चांगली राहण्याकरता दाताचं काय महत्त्व आहे हे मी मगाशीही सांगितलं, तपासतानाही सांगितलं. पण मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्या शरीरामध्ये इतर अवयवांप्रमाणेच दात हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. त्याची आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. जर दात चांगले नसतील तर आपण व्यवस्थित चावू शकणार नाही आणि अन्नाचं पोषण व्यवस्थित, शरीराचं पोषण अन्नानेच व्यवस्थित होणार नाही. त्याचप्रमाणे दातं व्यवस्थित नसतील तर आपल्याला व्यवस्थित बोलता येणार नाही आणि दातं जर चांगले नसतील तर आपल्याला जे आपण म्हणतो ना की सुंदर पण दिसणार नाही. तर या सगळ्या गोष्टींकरता दातांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हाच मी तुम्हाला संदेश देईल आणि मला आशा आहे की तुम्ही या संदेशाचं तंतोतंत पालन कराल. सर, तुमचे लहानपणीचे स्वप्न काय होते? माझं लहानपणीचं स्वप्न डॉक्टर होण्याचंच होतं. MBBS होणार होतं पण काही मार्कांनी नंबर नाही लागला. पण आता मी दंतचिकित्सक झालो आहे आणि तुमच्यासारख्याच मुलांची तपासणी करून, रुग्णांची तपासणी करून सशक्त मौखिक आरोग्य अभियानसुद्धा आपण राबवतो आहे.
तर हेच माझं लहानपणीचं स्वप्न होतं. सर, तुम्ही आम्हाला इंटरव्ह्यू दिला तर त्याच्याबद्दल थँक्यू. धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे आणि तुमच्या सरांचे आणि तुमच्या शाळेचे पण खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या शाळेसोबत तुमची सर्वांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच ईश्वराचरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.